नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सर्व बरे? चला, काल काय शिकलो आपण? काय माहिती ना? दशन चिन्हांची क्रिया. पण त्या क्रियेमध्ये आपण दोन क्रिया बघितली. कोणती? एक प्लस वाली क्रिया बघितली, नंतर मायनस वाली क्रिया बघितली. आता आपण बघणार आहोत कोणता? गुणाकार. गुणाकार सही है. चलो, तो गुणाकार हम आज पढ़ने वाले हैं दोस्तों. म्हणजे आपण आज गुणाकार शिकू. चला सर, एक उदाहरण घ्या. चला इकडे लक्ष द्या. इकडे तिकडे बघायचं नाही, इकडे लक्ष द्या. चला, 3.5 गुणिला 4.8 बरोबर क्वेश्चन मार्क. हे उदाहरण तुमच्यासाठी मी घेऊन आलो. या उदाहरणाला कसं सॉल्व्ह करायचं बाळांनो? व्यवस्थित लक्ष द्यायचं. इकडे बघा. बघा, पहिल्या संख्येला काय करायचं? पॉइंट मधून काढा. पॉइंट मधून जर काढली म्हणजे मी पॉइंट हा गायब केला चालू पुरता, तर काय निघतं? 35 बरोबर का? म्हणजे 35 होऊन जाईल. हा पॉइंट सेम आणायचा. त्यानंतर इकडे काय निघेल? 48, कारण की हा पॉइंट गायब केला मी, तर काय निघतो? 48 बरोबर का? 48 सर. चला, दोघांचा काय करू आपण? गुणाकार. चला म्हणा, 8 पंचे 40, 4, 8 त्रिक 24, 24 आणि 4 28 सर. व्हेरी गुड. याचं काम झालं फिनिश. इथं काय वाढवायचा? 0. जेवढ्यांचे काम होतं फिनिश, तेवढे 0 खाली वाढवायचे. ओके. याचे काम झालं फिनिश ना, मग 0 वाढवला. चला, 4 ने परत दोघांना गुणायचंय. ओके. 4 पंचे 20 म्हणजे इथं 0. चला 2, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12. सॉरी हा मित्रांनो, 4 त्रिक 12 बरोबर आहे का? 4 त्रिक 12. सर नवीन सांगा. इकडे लक्ष द्या बाळांनो. 4 पंचे 20 इथे 0. चला 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 सर 14. 12 आणि 2 14. यांची करतो आपण बेरीज. 0, 8, 4 आणि 2 6 आणि 0 मतलब 16, 80. हे काय आलं? आमचं उत्तर. सर हे पूर्ण उत्तर आहे बरोबर ना? का? कारण की आपलं उदाहरण पॉइंट मध्ये, तो उदाहरण पॉइंट मध्ये आहे, तो उत्तर पण पॉइंट मध्ये येईल ना. एक लक्षात घ्या. पॉइंट नंतर किती अंक आहे बाळांनो? इकडे लक्ष द्या. सर 1. इथं पॉइंट नंतर किती अंक आहे? सर 1. मित्रांनो, गुणाकारच्या वेळेस पॉइंट नंतर जेवढे अंक राहतात त्यांची करायची बेरीज. म्हणजे बेरीज इकडे नाही अशी नाही, 5 आणि 8 13 अशी नाही. पॉइंट नंतर एक अंक, इथं पॉइंट नंतर एक अंक. 1 आणि 1 किती झाले बाळांनो? 2 बरोबर का? 1 आणि 1 किती झाले? 2. मग काय करायचं? जो आपला गुणाकार आलाय त्याला मागून 2 अंक सोडून पॉइंट ठेवायचा, टिकली मारून द्यायची बरोबर का? 1 2 इथं पॉइंट, म्हणजे आमचं अंतर किती येईल बाळांनो? 16.80. पण त्याला असंच गणलं जातं काय? 16.8. कारण की पॉइंट नंतर शेवटी शून्याची किंमत राहत नाही. लक्षात ठेवा. समजलं का? सर नाहीच समजलं. अरे बाळांनो, पहिले उदाहरण आहे. चांगलं उदाहरण घेतो आणखी समजेल. इकडे लक्ष द्या. इकडे तिकडे नका बघा. चला सांगू का? पुढचे उदाहरण बघा. व्यवस्थित लक्ष द्या. 4.6 0.8 क्वेश्चन मार्क. आता इकडे लक्ष द्या. बघा, ही संख्या पॉइंट मधून काढा. काय निघेल? 46 सर. व्हेरी गुड बरोबर का? 46. इकडं 0.08. इथं जर मी पॉइंट काढला तर 0 ची किंमत राहते का सुरुवातीला? सर नाही. म्हणजे फक्त काय निघेल? 8. व्हेरी गुड. काय निघेल? 8. इथं 8 घेऊन या गुणाकार मध्ये. चला गुणाकार करा. 8 सक 48 सर. व्हेरी गुड. 8 सक 48 म्हणजे इथं 8 अच्छाला 4 बरोबर का? 8 चोक 32, 32 आणि 4 36 म्हणजे 368. यांच्या काय आला? गुणाकार आला. आता ठेवायचं आपल्याला पॉइंट. पॉइंट कसं ठेवणार? पॉइंट नंतर किती अंक? इथं 1. इथं पॉइंट नंतर अंक 1 2. ओके. म्हणजे 2 इकडं आणि इकडे 1. यांची करतो आपण बेरीज. 1 आणि 2 टोटल किती झाले बाळांनो? सर 3. म्हणजे आपलं उत्तर आलंय त्याला 3 अंक सोडून काय ठेवायचा? पॉइंट ठेवायचा. 1 2 3 बरोबर का? इथं
पॉइंट, इथं कंपल्सरी 0 म्हणजे आमचा आन्सर येईल 0.368. बरोबर का? व्हेरी गुड. चला आणखी उदाहरण घेऊ. हे लिहून घ्यायचं तुम्ही व्हिडिओ थांबून. चला चला पोरांनो लक्ष द्या. 3.5 गुणिला 0.08 बरोबर क्वेश्चन मार्क. वा सर काय उदाहरण आहे. वा इकडे बघा मग. इथं काय निघेल 35 बरोबर का सर 35. इथं काय निघेल बाळांनो सर 8 दोघांचा गुणाकार. 8×5 = 40 इथं 0 अच्छाला 4. पाढे पाठ ठेवा 20 पर्यंत. सर 8×5 = 40 तुम्ही तर सांगून देता आम्हाला काय माहित. पाळा म्हणणं भाऊ. 8×1 = 8 8×2 = 16 8×3 = 24 8×4 = 32 8×5 = 40 आलं ना 40. हा तसंच पाढे म्हणावे लागतात. 8×5 = 40 इथं 0 डोक्यावर 4 3 8×3 = 24 24 आणि 4 किती बाळांनो 28. व्हेरी गुड. गुणाकाराला 280. पॉइंट नंतर अंक मोजा. इथं किती बाळांनो 1 इथं 1 2 म्हणजे 2 2 आणि 1 किती झाले 3 सर 3 म्हणजे 3 अंक सोडून मला काय ठेवावं लागेल पॉइंट. 1 2 3 पॉइंट कंपल्सरी त्याला लावा 0. ओके म्हणजे काय उत्तर येईल आपलं 0.228. पण फक्त याला 0.28 उत्तर द्या कारण की या 0ची किंमत नाही. पॉइंटच्या नंतर शेवटी 0ची किंमत राहत नाही लक्षात ठेवा. चला आणखी एक उदाहरण घेऊ का. हा घ्या सर घ्या. चला मग इकडे बघा. 1.1 गुणिला 0.2 गुणिला 0.5. बापरे सर एवढं मोठं उदाहरण. बाप आता काहीच नाही सोपं आहे. बघा इकडे लक्ष द्या. काय करायचं इथं 1.1 आहे ना म्हणजे काय निघेल आपला सर 11 बरोबर का गुणिला इथं 0.2 बाळांनो पॉइंट तर काढला काय दिसतोय 2 दिसतोय म्हणजे इथं 2 लिहून घ्या बरोबर का. इकडे जी पॉइंट काढला तर काय दिसतोय 5 दिसतोय म्हणजे इथं 5 लिहून घ्या. बापरे सर एवढं सोपं होतं का आपल्या माहिती नाही. मग तिथं सोपं होतं. आता एका सर्वांचे गुणाकार करायचे. पहिले काय करायचं लहान संख्यांचा गुणाकार करा. लहान संख्या कोणती आहे 5 आणि 2 बरोबर का. 2×5 = 10 सर इकडे करायला गुणिला 11. आता एक लक्षात ठेवा बाळांनो गुणाकार करताना काय गुणाकार करताना एकावर जेवढे शून्य राहतात एकावर जेवढे शून्य राहतात तेवढे शून्य दुसरी संख्येच्या शेवटी ठेवायचे. बापरे सर अरे काय एकावर जेवढे शून्य राहतात ते शून्य दुसरी संख्येच्या कुठे ठेवायचे शेवटी. म्हणजे एकावर 1 शून्य आणि 11 आहे तर 11च्या शेवटी लागला ना 0 बरोबर का. 0 लागून गेला म्हणजे किती गुणाकार येईल तर 110. व्हेरी गुड. चला 110 आलं का. पॉइंट नंतर अंक मोजा रे. 1 इथं 1 इथं 1 1 2 3 टोटल किती अंक 3. मग 3 आले ना बाळांनो 3 अंक सोडून पॉइंट ठेवा. 1 2 3 इथं पॉइंट आणि कंपल्सरी 0 म्हणजे आमचा आन्सर येईल 0.110. चला पुढं जॉब लागते का झोपू नका. ओके अभ्यास करा अभ्यास. इकडे बघा. चला सर एक उदाहरण घ्या आणखी. चला मग एक उदाहरण घेऊ. 0.5 गुणिला 0.11 गुणिला 0.7 बरोबर का. हे उदाहरण घेतलं बाळांनो व्यवस्थित लक्ष द्या. इथं बघा पॉइंट कधी काढला तर काय निघतो सर 5 निघतो गुणिला इथं पॉइंट जर काढला तर सुरुवातीला शून्याची किंमत नाही सर मग काय निघते 11 बरोबर का. इथं 7 सर व्हेरी गुड. आता एक लक्षात घ्या तिघांचा गुणाकार सोबत करता येत नाही. मग काय करू आपण पहिले लहान लहान संख्यांचा गुणाकार करू. ओके मग लहान लहान संख्या काय 5 2 दोघांचे गुणाकार 5च्या पाडा 7 पर्यंत म्हणा किंवा 7च्या पाडा 5 पर्यंत म्हणा कसं बी म्हणा सर्व सारखं आहे. ओके 5×7 35 7×5 35 35 35. ओके म्हणजे यांच्या गुणाकार किती येईल 35. राहिला गुणाकार मध्ये काय 11 सर 11 इथे घेऊन या करा गुणाकार.
5 1 5, 3 1 3, इथं 0 कारण की काम झालं. 5 1 5, 3 1 3, सर्वांची बेरीज. हे 5 5 आणि 3 8 आणि 3 किती गुणाकार आला? 385 आला. आता पुढे काय करावं सर माहिती आहे. पॉइंट नंतर एक अंक, पॉइंट नंतर 1 2 2 अंक, पॉइंट नंतर 1 अंक, सर्वांची बेरीज. ओके 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 4 आले का सर? बापरे 4 आलं सर. मग आपल्याला आता मागून अंक सोडायचे आहेत. किती? 4, पण 3 अंक आहेत. मग करायचं काय मॅडम? लक्ष द्या. 1 2 3, 3 भेटतात सर. चौथं कुठून आणायचं? तर चौथं कंपल्सरी कशाच्या रूपामध्ये घ्यायचं? 0च्या. कशाच्या रूपामध्ये? 0च्या. 0 घेतला का त्याला कंपल्सरी पॉइंट आणि कंपल्सरी काय लावायचा? 0. म्हणजे आमचा आन्सर येईल 0.0 385. काय? 0.0 385. ओके चला आता आपला गुणाकार संपला. आता बघू आपण भागाकार. काय बघू? भागाकार. चला सर सांगा बरं भागाकार कसा येतो? चला शेवटचं आहे बघा. एक उदाहरण 0.35 भागीला 0.5 कसं सॉल्व करणार सर? तुम्ही सांगा ना. इकडं बघा ना, इकडं लक्ष द्या. आता मला एक सांगा, इथं 0.35 आहे का? बरोबर ना? मग मला सांगा जर पॉइंट मी गायब केला तर काय भेटेल सर? 35. व्हेरी गुड. ओके म्हणजे 35 लिहून घेतला मी बाळांनो. भागीला ही रेष आपली भागीला असते. कशी? भागीला. म्हणजे हे चिन्ह हे असं दाखवावं लागतं. त्यानंतर 0 पॉइंट काय आहे? 5. याला पॉइंट मधून काढा सर. काय भेटतो? फक्त 5. म्हणजे हा खालती काय लिहायचा? 5 लिहायचा. ही संख्या वरती, ही संख्या खालती. समजलं? आता भागाकार करायचा. 5च्या पाडा 35 पर्यंत म्हणा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25. बरोबर का? 5 6 30 आणि 5 7 35, 5 7 35. सर 7 भागाकार आला बरं का? मग पुढं बाळांनो काय करतो आपण? पॉइंट नंतर अंक मोजतो. पॉइंट नंतर किती अंक आहेत इथं? 1 2 सर इथं 2. इथं पॉइंट नंतर किती अंक आहेत बाळांनो? हे सर 1. आता एक लक्षात घ्या, गुणाकारचे चिन्ह होतं तर तेव्हा आपण या 2 आणि 1 ची काय करत होतो? बेरीज. पण आता भागाकारचे चिन्ह आहे म्हणून करा वजाबाकी. म्हणजे 2 आणि 1 ची काय करायची? वजाबाकी. सर 2तून 1 गेला सर 1 आला. किती आला? 1 आला. खातो का केक? नाही ना. हा 2तून 1 गेला 1 आला सर. जे तुमचे भागाकार आले त्याला मागून 1 अंक सोडून पॉइंट ठेवायचा. हा 1 अंक सोडला इथं पॉइंट आणि त्याला कंपल्सरी कोण लागतो? 0 भाऊ. काय लागतो? 0 भाऊ. म्हणजे आपलं उत्तर येईल 0.7. सर नाही समजलं. ठीक आहे आणखी उदाहरण घेऊ. इकडे बघा. पुसू काय? हा लिहित चला बरं का. लिहित चला. बघा 0.88 भागीला 1.1 बरोबर क्वेश्चन मार्क. हे उदाहरण घेतलं मी. ओके हे उदाहरण कसं सॉल्व करणार आपण? पॉइंट मधून काढून टाका. काय निघेल? 88 बरोबर का? कारण की असं जर गायब केलं मी पॉइंट तर शून्याची किंमत नाही 88 निघतो. इथं जर मी पॉइंट गायब केला तर काय निघतो? 11 बाळांनो. मग 11 खाली येईल ना. हा व्हेरी गुड. चला भाग द्या. 11च्या पाडा 88 बनव फक्त म्हणा. 11 1 11, 11 2 22, 11 3 33, 11 4 44, 11 5 55, 11 66, 11 7 77, 11 8 88, 11 8 88. म्हणजे उत्तर किती येईल? 8. पण ते पूर्ण झालं का? नाही. करावं काय? पॉइंट नंतर किती अंक आहेत बाळांनो? सर 2. इथं पॉइंट नंतर किती अंक आहेत बाळांनो? सर 1. दोघांची करायची वजाबाकी. वजाबाकी केव्हा करतो? भागाकारच्या वेळेस. 2तून 1 गेला किती उरेल? 1. सर 1 उरतोय. आता एक लक्षात घ्या, 1 उरला ना म्हणजे आपला भागाकार आलाय त्याला मागून 1 अंक सोडून पॉइंट ठेवायचा. म्हणजे हा 1 अंक सोडला इथं काय ठेवेल मी? पॉइंट. आणि कंपल्सरी त्याला काय लावेल? 0. म्हणजे 0.8
8 माझं काय येईल आन्सर. समजला का? चला आणखी उदाहरण घेऊ 3-4 म्हणजे बरोबर समजेल तुम्हाला. बघा लक्ष द्या बाळांनो, काय उदाहरण आहे. 0.035 भागीला 0.5 असं उदाहरण आहे. करायचं काय? ही संख्या पॉइंट मधून काढा. काय निघेल सर? 35 बरोबर का? इकडे काय निघेल सर? 5 खालील ना. चला 5च्या पाडा म्हणा 35 पर्यंत. 5 1 5 5 जुने 10 5 3 15 5 24 5 5 25 5 5 25 5 36 5 7 35 सर 7 आला बरं का. 7 आला. त्यानंतर आपण पॉइंट नंतर किती अंक ते मोजतो. 1 2 3 सर इथं 3 आणि इथं बाळांनो 1 बरोबर का? व्यवस्थित समजलं का? हा सर आता 3 मधून आपण 1 मायनस करतो बरोबर ना. 3 मधून 1 गेला तर किती उरेल बाळांनो? सर 2 उरतायत. किती उरतायत? 2. मग करायचं काय पुढं? आता आपलं उत्तर काय आलंय? 7 आलंय इथं भागून बरोबर का. सर इथं 2 आहेत, इथं 1 आहे. कसं घ्यायचं? काय म्हटलं माग? 0 त्याला लावायचा. काय लावायचा? 0. हा 1 त्याला 0 लावा म्हणजे 0.7. हे 2 झाले का? 1 2 कंपल्सरी पॉइंट आणि त्याला लावायचा 0 म्हणजे उत्तर येईल आपलं 0.077. चला आता आपण शिकतोय भागाकार बरोबर का. आता थोडं नवीन भागाकार मध्ये सांगतो बरं का, कारण की तुम्ही आता शिकून गेले. आणखी बघू. बघा लक्ष द्या. काय लक्ष द्या? 0.64 भागीला 0.008 बरोबर. काय म्हटलं मी? 0.64 भागीला 0.008 बरोबर का. हा बघा 64 निघेल का बाळांनो? चला सर 64. खाली काय निघेल? फक्त 8, कारण की पॉइंट नंतर 0 ची किंमत राहत नाही, मागं पण राहत नाही आणि स्टार्टिंगला पण राहत नाही. म्हणजे फक्त काय निघेल? 8 सर 8. चला 8 ने भाग द्या. 8च्या पाड्या 64 पर्यंत म्हणा. 8 1 8 8 2 16 8 1 24 8 4 32 8 5 40 8 7 48 8 7 56 8 8 64 8 8 64 सर 8 उत्तर आलं बरं का. आता पुढे सांगा बरं काय करायचं तर. चला पॉइंट नंतर किती अंक आहेत तिथं? 1 2 बरोबर का. सर इथं पॉइंट नंतर किती अंक आहेत? 1 2 3 बरोबर का. अरे बापरे सर इकडे जास्त आले हो, इकडे कमी आले. मागचे उदाहरण बघितलं होतं का? इकडं पॉइंट नंतर अंक जास्त होते आणि इकडं कमी होते. आता उलट होऊन गेलं, इकडं कमी आहेत आणि इकडं जास्त आहेत. तर करायचं काय बाळांनो? एक लक्षात घ्या, या 2 मधून आपण 3 मायनस करू शकतो का? नाही. म्हणजे 2 मधून 3 जाणार आहे का? नाही. मग करायचं काय? 3 मधून 2 काढायचे. 3 मधून जर 2 काढले तर किती येतं? 1 येतो सर. पण एक लक्षात घ्या बाळांनो, याचे उत्तर मायनस मध्ये द्यावं लागतं. कशामधून? मायनस मधून. म्हणजे हा मायनस म्हणजे एक्झाम्पल बघा, इकडं 3 आहे, इकडं 5 आहे बरोबर का. 3तून 5 जाणार आहे का? नाही. तर 5तून जर 3 गेले बाळांनो तर मायनस काय येईल? 2. म्हणजे 5तून 3 गेले 2 उरतायत, पण त्या कशामधील? मायनस मध्ये. जर इकडे 5 घेतला मी आणि मायनस इकडे 3 घेतला तर बघा 5तून 3 जात आहेत ना, म्हणजे फक्त काय ते 2. अलग लक्षात. जेव्हा बाळांनो असं येतं, इथं लहान संख्या भेटते आणि इथं मोठी संख्या भेटते, ते एक लक्षात ठेवायचं. जे तुमचे उत्तर ते येतं ते मायनस मध्ये येतं. म्हणजे 2तून 3 जाणार नाही. मग 3तून आपण 2 काढले म्हणजे -1 आलं आणि -1 आला 2 आला 3 आला तर करायचं काय? जेव्हा मायनस मध्ये उत्तर आलं तर बाळांनो इथला पॉइंट येत नाही. -1 आलाय ना, ती 1 0 याला लावायचा माग. किती 0 लावायचे? 1. जर -2 आला असतं तर किती 0 लावले असते? 2. -3 आला असतं तर 3 0 लावले असते. -1 आलाय ना, ती 1 0 लावू म्हणजे किती उत्तर येईल आमचं? सर 80. आधी 2-3 उदाहरण घ्या सर म्हणजे समजेल. चला ठीक आहे, हे लिहून घ्या. बघा उदाहरण सांगतो हा बाळांनो. 0.81 भागीला 0.009. ओके, असं उदाहरण मी घेतलं. आता मला एक सांगा, इथं काय निघेल? 81 सर. इकडे काय निघेल बाळांनो? 9 सर. चला 9 ने भाग द्या. 9 9 81 किती आलं? 9 9 81 बरोबर का.
चला पॉईंट नंतर किती अंक आहेत इथं बाळांनो? सर 2. इथं पॉईंट नंतर किती अंक आहेत? 1 2 3 4. सर 4. आता 2तून 4 जाणार आहे का? नाही सर. मग 4तून 2 जर गेले तर -2 उत्तर येईल, कारण की 4तून 2 गेले 2 भेटते, पण ते कसं भेटतंय? मायनस मध्ये. जर मायनस मध्ये उत्तर आलं तर 0 इकडे ठेवायचे. ओके, मायनस मध्ये किती आलं बाळांनो? 2. मग 2 शून्य ठेवा नावावर. 1 2 म्हणजे उत्तर किती येईल माझं? 900. किती येईल? 900. किती येईल? 900. समजलं का? चला आणखी उदाहरण बघू. बरोबर समजून जाईल, व्यवस्थित बघा. चला हे उदाहरण घेतलं बाळांनो मी. 0.36 भागीला 0.00036 कसा? 6. व्हेरी गुड. चला मी संख्या पॉईंट मधून निघेल, काय निघेल? सर 36. आणि इकडे काय निघेल बाळांनो? 6. 6 ने भाग देऊन टाका सर. 6 6 36 आलं. बरोबर का? 6 6 36 म्हणजे इथं 6 आलं. इथं पॉईंट नंतर किती अंक आहेत बाळांनो? सर 2. इथं 1 2 3. बरोबर का? आता मला सांगा 2 मधून 3 जाणार आहे का? नाही सर. मग 3 मधून 2 मायनस करा, म्हणजे मायनस किती उरेल? मायनस किती उरेल? 1. -1 उरला तर 6 वर 1 0. -2 उरला तर 6 वर 2 0. -3 उरला तर 6 वर 3 0. अशा पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे मित्रांनो, आज एवढंच. आपण हे प्रकरण आपलं एंड झालेलं आहे. नवीन प्रकरण तुमच्यासाठी घेऊन येईल मी धमधडाका. ओके, चला आज आपण इथं थांबू. ओके, प्रॅक्टिस करत चला. ओके, चांगला अभ्यास करत चला. भेटू आपण उद्या. बाय मित्रांनो.